महागाईवरून पंतप्रधान मोदींनी फक्त डायलॉगबाजी केली अशा शब्दात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी टीकास्त्र सोडलंय। पंतप्रधान मोदींनी दिलेली आश्वासनं पाळली नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। माँ बच्चे रात रात रोते हैं, आंसू पीकर सोते हैं, मगर महंगाई की आपने एक बार बात नहीं की। दाल की आपने एक बार बात नहीं की, आलू की आपने एक बार बात नहीं की, टमाटर की आपने एक बार बात नहीं की। मगर यह मुद्दा हमारी जनता के सामने सबसे बड़ा मुद्दा है। सच्चाई है कि इसके बारे में झूठे वायदे नहीं किए जा सकते। जैसे आप स्टार्टअप इंडिया के बारे में बोल सकते हो, मेक इन इंडिया के बारे में बोल सकते हो, महंगाई के बारे में आप नहीं बोल सकते। पंतप्रधान नरेंद्र मोदी आम आदमी पक्षावर असणाऱ्या रागाच्या भरात माझा जीव घेतील अशी भीती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली आहे। गेल्या काही दिवसात आम आदमी पक्षाचे 3 आमदार पोलिसांच्या कचड्यात सापडले, तसंच दोघांना अटक झाली, तर एका आमदाराच्या घरावर आयकर विभागाने छापे घातले। त्यामुळे याच पार्श्वभूमीवर केजरीवालांनी हे विधान केलंय। आज सारे वॉलंटियर्स को, सारे एमएलएज को, सारे मंत्रियों को, सबको कहना चाहता हूँ भी बात कर लो। आने वाले समय में ये दमन बहुत गंदा होने वाला है। ये किसी भी हद तक जा सकते हैं, हमें मरवा भी सकते हैं, ये मुझे भी मरवा सकते हैं, कुछ भी कर सकते हैं। ये अपने अपने परिवार में बात कर लो। अगर कुर्बानी देने के लिए तैयार हो, जेल तो बहुत छोटी चीज़ है, जेल तो मुझे लगता है सबको जाना ही पड़ेगा, ये क्लियर है। सारे एमएलएज को जेल जाना पड़ेगा और कई बार जाना पड़ेगा। जेल के साथ साथ आपका कुछ भी हो सकता है। अगर तैयार हो तो साथ रहो, अगर तैयारी नहीं है, कमजोरी है मन में, तो छोड़ दो अभी थोड़े दिन के लिए। गृहमंत्री राजनाथ सिंह पुढील आठवड्यात पाकिस्तानात जाणार आहेत। सार्कच्या गृहमंत्री परिषदेत सहभागी होण्यासाठी या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलंय। 3 आणि 4 ऑगस्ट रोजी ही बैठक होणार आहे। जिवंत पकडण्यात आलेला पाकिस्तानी दहशतवादी बहादूरचा मुद्दा या बैठकीत मांडला जाण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर पठाणकोट हल्ल्याबाबत देखील या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे। काश्मीरमध्ये उठवण्यात आलेली संचारबंदी पुन्हा लागू करण्यात आली आहे। दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात फुटीरतावाद्यांनी मोर्चाचं आयोजन केल्यानंतर पुन्हा एकदा संचारबंदी लागू केली आहे। काश्मीरमधील अनंतनाग व्यतिरिक्त अन्य भागातील संचारबंदी उठवण्यात आली होती, तसंच मोबाईल सेवाही सुरू करण्यात आली। मात्र फुटीरतावाद्यांनी संचारबंदी उठवताच पुन्हा दगडफेक केली। यात एकाचा मृत्यू झालाय तर 14 जण जखमी झाले। दहशतवादी बुरहान वानीला ठार केल्यानंतर काश्मीरमध्ये अशांतता पसरली आहे। यात आतापर्यंत एकूण 47 जणांना आपले प्राण गमवावे लागले। मला जसं खांद्यावर घेऊन काम पुढे नेलं, त्याचप्रमाणे हिलरी क्लिंटन यांनाही पाठिंबा द्या असं आवाहन अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटलंय। डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली। या कन्व्हेन्शनमध्ये आज बराक ओबामांचं भाषण झालं। त्यात ओबामांनी हिलरी क्लिंटन यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली। मोठ्या संख्येनं उपस्थित असणाऱ्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या समर्थकांसमोर ओबामांनी आपल्या नेहमीच्या शैलीत अतिशय आकर्षक पद्धतीनं हिलरींचे गुण सर्वांसमोर मांडले आणि उपस्थितांची दाद मिळवली। मी माझ्या कारकिर्दीत अनेक गोष्टी तडीस नेल्या, पण अनेक गोष्टी अजूनही करायच्या बाकी आहेत आणि हिलरी क्लिंटन त्या पूर्ण करतील असं ओबामांनी यावेळी म्हटलंय। हिलरी क्लिंटन यांना अमेरिकी राष्ट्रपती पदासाठी डेमोक्रॅटिक पक्षातर्फे उमेदवार म्हणून अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले। अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेची राष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे। अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांनी हिलरी क्लिंटन यांचं कौतुक केलंय। नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर क्लिंटन यांचा मुकाबला होणार आहे। तुर्कस्तानात बंडखोरीचा प्रयत्न झाल्यानंतर सरकारनं 45 वृत्तपत्र आणि 16 टीव्ही चॅनलसह अनेक मीडिया संस्था बंद करण्याचा निर्णय घेतलाय। 1700 सैन्य अधिकाऱ्यांनाही बरखास्त करण्याची तयारी सरकारनं केली असल्याचं वृत्त आहे। या बंडखोरीत अमेरिकेत राहणाऱ्या एका मुस्लिम मौलवीचा हात असल्याचं सरकारचं म्हणणं आहे। सिरियाच्या कमिशली शहरात 2 बॉम्बस्फोट झाले। या स्फोटात 44 लोकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे। या हल्ल्याची जबाबदारी आयसिसनं घेतली आहे। प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार एका हल्लेखोरानं बॉम्ब लावून ट्रकमध्ये बसून हा स्फोट घडवून आणला। 140हून अधिक लोक या हल्ल्यात जखमी झाले। ब्राझीलच्या साओ पावलोमध्ये फॉर्म्युला 1 प्रमुख बर्नी एक्लेस्टोन यांच्या सासूचं अपहरण करण्यात आलं। 67 वर्षांच्या ॲप्रेसिडा शंक यांचं शुक्रवारी रात्री राहत्या घरातून अपहरण करण्यात आलं। त्यांच्या सुटकेसाठी $36.5 मिलियन मागणी करण्यात आली आहे।
अमेरिकेचे माजी राष्ट्रपती रोनाल्ड रिंगन यांच्या हत्येचा प्रयत्नामुळे अटकेत असलेला जॉन मेकेनली ज्युनियर याची अखेर सुटका करण्यात आली आहे. मेकेनलीला सध्या मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. 5 ऑगस्टनंतर मेकेनलीची न्यायालयाच्या आदेशानुसार सुटका करण्यात येणार आहे. जवळपास 35 वर्षांनंतर मेकेनली याची सुटका करण्यात येते आहे. 30 मार्च 1981 मध्ये वॉशिंग्टनमध्ये रोनाल्ड रिगन यांच्यावरती फायरिंग करण्यात आलं होतं. इटालियन कोस्ट गार्डनं भूमध्य समुद्रातून जवळपास 500 लोकांची सुटका केली. हे लोक एका बोटीत बसून भूमध्य समुद्र पार करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र क्षमतेपेक्षा जास्त माणसं बोटीत असल्यानं ही बोट समुद्रात बुडत होती. त्याचवेळी कोस्ट गार्डच्या मदतीमुळे या सर्वांचे प्राण वाचले. बेरिंग समुद्रात अलास्काजवळ मासे पकडणारी एक बोट समुद्रात बुडाली. या बोटीत जवळपास 46 लोक होते. US कोस्ट गार्डनं तातडीने या लोकांचे प्राण वाचवत सर्वांना सुरक्षित स्थळी आणण्यात आलं आहे. कॅलिफोर्निया जंगलात लागलेल्या आगीनं भीषण रूप धारण केलं. या आगीत आतापर्यंत 16,000 एकर भाग नष्ट झालाय. या आगीत अद्यापही जीवितहानी झालेली नाही. आग नियंत्रणात आणण्यासाठी 3,000हून अधिक फायर फायटर्स सज्ज आहेत. लोकांनाही सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. उत्तर फ्रान्सच्या चर्चमध्ये झालेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले फादर जॅक्स हॅमल यांना हजारो लोकांनी श्रद्धांजली वाहिली. लोकांनी पॅरिसच्या रस्त्यांवर मार्च केला. यात अनेक राजकीय पक्षाचे नेते होते. आयसिस संघटनेनं हा हल्ला केला होता. पाहुयात राज्यातल्या बातम्या फास्ट. नो हेल्मेट नो पेट्रोल या धोरणाबाबत सरकारमध्येच गोंधळ असल्याचं समोर आलंय. एकीकडे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घोषणा करून टाकली असताना आता मुख्यमंत्र्यांनी याबाबत अभ्यास करून निर्णय घेतला जाईल असं सांगितलंय. पेट्रोल पंप चालकांनी पेट्रोलसाठी हेल्मेट सक्तीला विरोध केलाय. आज विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसनंही या धोरणाला विरोध केला. निर्णयातून पळवाटा काढल्या जातील असं अजित पवार म्हणाले. 3 दिवसांनंतर आज विधान परिषदेचं कामकाज सुरळीत सुरू झालंय. कामकाज सुरू झाल्याबरोबर विरोधकांनी रस्ते घोटाळ्याच्या मुद्द्यावर सरकारची कोंडी केली आहे. काँग्रेस नेते नारायण राणेंनी लक्षवेधी सूचनेद्वारे सरकारवर जोरदार टीका केली. रस्ते घोटाळ्याची व्याप्ती 9,000 कोटींची असून त्याची सखोल चौकशी गरजेची आहे असं राणेंनी म्हटलंय. दरम्यान राणेंच्या लक्षवेधीला उत्तर देताना गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी सीबीआय चौकशीची तयारी दाखवली आहे. परिषदेतलं कामकाज ठप्प असल्यानं अनेक महत्त्वाची विधेयकं अडकली आहेत. त्या पार्श्वभूमीवर काल विरोधक आणि सत्ताधाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये कामकाज सुरू होण्याबाबत एक वाक्यता होती. त्यामुळे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये काहीतरी तडजोड झाल्याचं उघड आहे. एकंदरीत मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध कामामध्ये नालेसफाई असो, मिठी नदीची साफसफाई असो किंवा गाळ काढण्याचं काम असो, मुंबईचे रस्ते असो, सिवरेजचं काम असो किंवा कन्सल्टन्सी देण्यासंबंधी असो, सर्वच कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे आणि याचा परिणाम मुंबई शहर भकास होण्यामध्ये झालेला आहे. गेल्या काही अनेक वर्षामध्ये अशा प्रकारचा भ्रष्टाचार झाल्यामुळे मुंबई जागतिक कीर्तीचं पर्यटन शहर आज भकास दिसत आहे. याला कारण मुंबई महानगरपालिकेचा कारभार आहे आणि म्हणून माझं म्हणणं आहे सन्माननीय मंत्री महोदयांना की असा कारभार की ज्यामुळे देशाची आर्थिक राजधानी, महाराष्ट्राची राजधानी अशी बकास होते याच्या कारभारामुळे, भ्रष्टाचारामुळे, तर तुम्ही ज्या नियमाचा 526 चा उल्लेख 1888च्या कायद्यामध्ये केला त्यानुसार आपण ही महानगर बरखास्त करणार का किंवा या सर्व कारभाराची चौकशीसाठी एक आयोग नेमणार का आणि रस्त्यांसाठी मुंबई शहराच्या रस्त्यांसाठी एक खास पॅटर्न तयार कराल का? हे जे चौकशी आहे याच्यामध्ये अतिशय मी आधी सांगितलं की पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ चौकशी चाललेली आहे सभापतीमध्ये. याच्यामध्ये या चौकशीमध्ये अहवालामध्ये असं सुद्धा समोर आलेलं आहे की जिथे 53% 100% काय काय गोष्टीमध्ये आलेले आहेत. काही चौकशीमध्ये असं लक्षात आलं की ह्याच्यामध्ये चौकशी बरोबर होत नाही आहे. तर निश्चितमध्ये कॅगमध्ये सुद्धा आपण देऊ सभापतीमध्ये. पण सध्या ही चौकशी नुसतं 5 रस्त्याची झालेली आहे. 200 रस्त्याची अजून चौकशी बाकी आहे. ह्याच्यातून जे जे पुढे येईल आणि असं लक्षात आलं की चौकशी बरोबर होत नाही तर सभापतीमध्ये तो पण निर्णय घेतला.
मागेल त्याला शेततळे या योजनेचं अनुदान वाढवून द्यावं अशी मागणी विधानसभेत सर्वपक्षीय सदस्यांनी केली आहे. खुद्द विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शेततळ्यांसाठी अनुदान वाढवून द्यावं अशी मागणी केली. मात्र अनुदान वाढवण्याबाबत सरकारतर्फे कुठलीही भूमिका मांडली नसल्यानं संतप्त विरोधकांनी बेलमध्ये धाव घेतली. ही योजना फेल ठरल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला आहे. तर मागेल त्याला शेततळं असं म्हणणाऱ्या सरकारनं या योजनेसाठी अटी शर्ती आणि टार्गेट का ठेवलं असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. हा विषय अत्यंत गंभीर आहे. ही शासनाची फ्लॅगशिप योजना आहे आणि त्यामुळं मुख्यमंत्री महोदय जिथं जातात तिथं मागेल त्याला म्हणतात. आणि अध्यक्ष महोदय, मी आपले धन्यवाद व्यक्त करतो. आपण खरं म्हणजे मंत्र्यांना खूप मदत करायचा प्रयत्न केला, सभागृहाला मदत करायचा प्रयत्न केला. आपण जो साधा प्रश्न विचारला, आपल्याला जे समजतं ते मंत्र्यांना अजून समजलं नाही. काय मला काय समजत नाही. मागेल त्याला याचा अर्थ काय? तुम्ही मागेल त्याला म्हटला तर जो मागेल त्याला तुम्ही दिले पाहिजे. मग त्यामध्ये लक्षांत कुठून आला, मग त्यामध्ये अटी कुठून आल्या, मग त्यामध्ये कोकणला का वगळलं? तुम्ही त्याची व्याख्या बदला ना. छोट्या शेतकऱ्यांच्या करता, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या करता, मग लोकांना समजेल तरी. मागेल त्याला याचा अर्थ एकच होतो अध्यक्ष महोदय, मागेल त्याला याचा अर्थ फक्त एकच होतो, जो शेतकरी जाईल त्याला मंजूर केलं पाहिजे. उजनी धरणातील बेकायदा वाळू उपसा बंद करण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनानं वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. उजनीतील बेकायदा वाळू उपशासंदर्भात कायमचा बंदोबस्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पुण्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि परिवहन खात्याचे आयुक्त यांची संयुक्त बैठक झाली. महसूल प्रशासनाला आता पोलीस प्रशासनही मदत करणार आहे. अवैध उपशाबरोबर आता वाहतुकीवरही कारवाई केली जाणार आहे. आतापर्यंत 28 ट्रकवर कारवाई करत सुमारे 50 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर 4 ट्रकवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रत्येक ऑफिसमधून रोज 30 लोक याप्रमाणे त्यांनी रोटेशन लावून ड्युट्या कायमस्वरूपी साठी फोर्स तयार केला आहे. त्याच्यामध्ये RTOचे एक व्यक्ती असेल आणि त्याचबरोबर पोलिसांचे 2 हत्यारी पोलीस असतील. अशाप्रमाणे एक 20 लोकांचं स्क्वॉड हे 12 तासाचं कायमस्वरूपी राहणार आहे. कलेक्टर साहेब आणि SP साहेब यांचे ज्याप्रमाणे आदेश आहेत त्याप्रमाणे आम्ही महसूलच्या पथकाला पूर्ण वेळ 24 तास पोलीस प्रोटेक्शन देत आहे. त्यामध्ये काही वाळू वाहतूकदार हे जवळपास फिरणे, पथकाचं लोकेशन देणे, त्यांच्यासुद्धा आपण कारवाई करत आहोत आणि कोणत्या प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस संरक्षण त्यांना देत आहोत. औरंगाबाद येथून हस्तगत करण्यात आलेल्या शस्त्र आणि स्फोटकांच्या साठ्याप्रकरणी अबू जिंदालसह 11 जणांना दोषी ठरवण्यात आलाय, तर 10 आरोपींना निर्दोष ठरवण्यात आलाय. दरम्यान सर्व आरोपींवरचा मोक्का कायदा हटवण्यात आलाय. 13 फेब्रुवारी 2013 रोजी विविध कायद्यांतर्गत आरोप निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर गेली 3 वर्ष सुरू असलेल्या अबू जिंदालवरचा हा खटला सुरू होता. या प्रकरणाची सुनावणी विशेष मोक्का न्यायाधीश SL आनेकर यांच्या कोर्टात उद्या म्हणजे शुक्रवारी शिक्षा सुनावली जाणार आहे. वर्ध्यातल्या समुद्रपूर तालुक्यातल्या गिरड गावात कौटुंबिक वादातून पतीनं पत्नी आणि 3 महिन्याच्या मुलीची हत्या केली आहे. निखिल सेलोरे असं या तरुणाचं नाव आहे. हत्या करून हा तरुण पोलिसांना शरण आला आहे. भंडारा गोंदिया जिल्ह्यात शहीद नक्षल सप्ताहाचा पडसाद उमटायला सुरुवात झाली. दरवर्षी 27 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान नक्षलवाद्यांतर्फे शहीद नक्षल सप्ताह पाळण्यात येतो. यावेळी नक्षल्यांच्या हालचालींनाही वेग येतो. भंडारा जिल्ह्यात साकोली तालुक्याअंतर्गत येत असलेल्या बडेगाव येथील भीमलकसा या जंगलव्याप्त परिसरात असलेल्या तलावाजवळ नक्षलवादी जमले होते. मध्यरात्री 2 ते 3च्या सुमारास 8 ते 10 बंदूकधारी नक्षली जमल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. भीमलकसा तलावानजीक असलेल्या मच्छीमार नागरिकांना रात्री उठवून बंदुकीच्या धारेवर त्यांनी जेवण मागितल्याची माहिती समोर येते. त्यामुळे या भागात दहशतीचं वातावरण आहे. तर तिकडे गोंदिया जिल्ह्यातील देवरी ककोडी या रस्त्यावर बुधवारी संध्याकाळी नक्षल्यांनी बॅनर फेकलेत. देवरी पोलिसांना याची सूचना मिळाल्यानंतर ते जप्त करण्यात आले. हद्दवाढीच्या समर्थनात कोल्हापुरात पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागलंय. कोल्हापूरच्या ST डेपो परिसरात आंदोलकांनी गाड्या आणि ST बस फोडल्या आहेत. शिवाय शहरात आज सकाळपासून कडकडीत बंद पाळण्यात आलाय. कोल्हापूर मनपा अस्तित्वात आल्यानंतर शहराची 1 इंचानंही हद्दवाढ झालेली नाही. त्यामुळे केंद्राच्या अनेक योजनांचा लाभ शहराला मिळत नाही. राज्यातील अनेक मनपाची 5 वेळा हद्दवाढ झाली तरीही कोल्हापूर शहराची एकदाही हद्दवाढ झालेली नाही. त्यामुळे ही हद्दवाढ गरजेची असल्यानं त्याच्या समर्थनात कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे. आज कोल्हापूर बंद ठेवण्याचे निर्णय घेतला आणि यासाठी आम्हाला कोल्हापूरवासियांनी पण चांगला प्रतिसाद दिला. जर राज्य शासनाने आमच्या बाबतीत विचार केला नाही, आमच्या बाजूने निर्णय दिला नाही, तर हे आंदोलन आम्ही असंच पुढे चालू ठेवू. शहरावरती जवळजवळ डबल दाब या ठिकाणी रोजच्या लोकांच्या मधून ग्रामीण भागाचा कोल्हापूर शहर सहन करतोय.
हे सगळं असताना बाकी कोल्हापूर शहराच्या हद्दवाढला विरोध करायचा ही शकुनी मामाची भूमिका निश्चितपणाने लोकप्रतिनिधींनी जेणे कोणी घेतली असेल त्याला कोल्हापूर शहर कधीही माफ करणार नाही. कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समिती त्यांचा जाहीर निषेध करत आहे. पालकमंत्री चंद्रकांत दादांनी जे प्रयत्न करून जी 42 वर्ष हद्दवाढ झाली नव्हती त्या हद्दवाढीसाठी दादांनी चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला होता. त्या हद्दवाढीला जेव्हा विरोध केला, ज्या आमदारांनी विरोध केला, ज्या कोल्हापूरमध्ये राहतात आणि त्यांनी जो विरोध केला त्याला आम्ही निषेध करतो. आणि भारतीय जनता पार्टी हद्दवाढ झाल्याशिवाय कोल्हापूर शहरातले सर्व कार्यकर्ते व कृती समिती यांच्या वतीने आम्ही आज कोल्हापूर बंद केलेला आहे. आणि असाच बंद भविष्यात जर हद्दवाढ नाही झाली तर कोल्हापूर शहरामध्ये कुठल्याही ग्रामीण लोकांना प्रवेश करू देणार नाही. मुंबई गोवा महामार्गावरील लोटे एमआयडीसीत आज स्फोट झाला. यामुळे या स्फोटाचा दणका लोटे गावाला बसला. स्फोटामुळे जो गॅस लीक झाला त्याचा प्रादुर्भाव मुंबई गोवा महामार्गापर्यंत होता. लोटे एमआयडीसीतील घरडा केमिकल कंपनीतील 2 नंबरच्या प्लांटमध्ये हा स्फोट झाला. या अगोदर या कंपनीत असे स्फोट झालेले आहेत. तसंच गेल्या काही दिवसांपासून प्रदूषणयुक्त पाणी नद्यांमध्ये सोडण्यात आलं होतं. त्यावेळी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. आता पुन्हा एकदा कंपनीत स्फोट झाल्यानं इथले नागरिक आक्रमक झाले. पिसाळलेल्या कुत्र्यानं चावा घेतल्यामुळे संगमनेर तालुक्यातल्या कसारेतील समीक्षा लहामगे ही मुलगी सध्या मृत्यूशी झुंज देतीये. शाळा आणि नगर जिल्हा रुग्णालयाच्या हलगर्जीपणाचा फटका समीक्षाला सोसावा लागतोय. 4 जुलै रोजी शाळेच्या परिसरात खेळणाऱ्या समीक्षाचा कुत्र्यानं 5 ते 6 वेळा चावा घेतला. त्यानंतर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांनी तिला जवळच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. मात्र रेबीजची लस नसल्यानं समीक्षाला नगरमधील जिल्हा रुग्णालयात दाखल करावं लागलं. तिथेही योग्य उपचार होत नसल्यानं मंगळवारी समीक्षाला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अद्यापही तिची प्रकृती चिंताजनक आहे. विरार ट्रेनमधली महिलांची दादागिरी किंबहुना ताईगिरी वाढत चालली की काय असा प्रश्न आता निर्माण होतोय. कारण चालत्या लोकल ट्रेनमध्ये एका तरुणीला मारहाण करण्यात आली. ही घटना आहे वसईमधली. ऋतुजा नाईक असं या मुलीचं नाव आहे. ती कॉलेजसाठी विरारहून वसईला येत होती. वसई स्टेशनवर उतरण्यापूर्वी हा प्रकार घडलाय. विरार चर्चगेट ट्रेनमधून ऋतुजाला खाली उतरू न देता काही महिलांनी धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली. यात ती जखमी झाली आहे. मुलीच्या तक्रारीनंतर वसई रोड रेल्वे पोलिसांनी 5 महिलांना ताब्यात घेतलंय. पुण्यातल्या हडपसरमधील डवरीनगर येथे कुत्रा अंगावर धावून आला. याचा जाब विचारला असता झालेल्या वादात एकाचा खून करण्यात आला. बुधवारी रात्री 11च्या सुमारास हा प्रकार घडला. सागर नामदेव चौगुले असं मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे सागरचा या वादाशी काहीही संबंध नसल्याचं समजतंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.